पण यात आता कॉस्ट्युम डिझायनर म्हणून प्रमुख सिनेमे कुठले कुठले केले, म्हणजे एक बाबा हे नाव घेण्यासारखे हे सिनेमे मी केले, मला चांगलं वाटलं, किंवा कुठले कुठले सिनेमे आहेत तसे ते? खरं तर तसे खूप सारे फिल्म छान केलेत मी. हा, हा. एक केली मी नितीन सुपेकर सरांची आटपाडी नाईट. आटपाडी नाईटला आपण आपण तर एकत्र होतो. हो हो. तेव्हा झीला मी नॉमिनेशनला सुद्धा होतो. अरे वा, हा, हा. खरं तर त्यावेळेस मला अवॉर्ड नाही मिळालं, बरं बरं. पण मी नॉमिनेशनला होतो. हम्म. ती केली. त्याच्यानंतर मी सुजय सरांसोबत खूप साऱ्या फिल्म केल्यात. सुजय ढाके. सुजय ढाके सर हो हो. खूप छान व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत मी खूप साऱ्या फिल्म केल्यात. केसरी, हम्म. तुझ्या आईला, हा. त्याच्यानंतर श्यामची आई. बरोबर. श्यामची आई तर तुम्हाला माहितीचा विषय. मला आता म्हणजे सांगायला प्रेक्षकांना आवडेल की श्यामच्या आईसाठी तुम्हाला मला वाटते आता एक अवॉर्ड मिळाला होता. खरं तर श्यामची आई माझ्यासाठी खूप यशस्वी सिनेमा ठरला. हम्म. त्यासाठी मला झी अवॉर्ड मिळालं. बरोबर. हा. श्यामची आई फिल्मसाठी कॉस्ट्युमला झी अवॉर्ड मिळालं. त्याच्यानंतर फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. अरे वा, बरं बरं. त्याच्यानंतर आर्यन सन्मान अवॉर्ड मिळालं. क्या बात आहे. हा. 3 कॉस्ट्युमला अवॉर्ड मिळाली. हो. त्याविषयी श्यामची आईच्या टीमचं मी खरंच खूप आभारी आहे. सुजय सरांचा खूप आभारी आहे. त्यांनी मला खूप समजून घेतल्या गोष्टी. त्यातल्या ती फिल्म होती ब्लॅक अँड व्हाईट. बरोबर. हा. त्या फिल्ममध्ये जे काही कॉस्ट्युम करायचो ना, जे काही कलर करायचो, कलर तर खरं तर दिसणार 3च. बरोबर आहे. ब्लॅक, व्हाईट, ग्रे. हा बरोबर. 3 तीनच शेड color मध्ये दिसणार होते. 3 शेड मध्ये कलर दिसणार. ती दिसणार होते. त्याच्यात एवढी इंटरेस्टिंग ती स्टोरीज होती. त्याच्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे श्यामची स्टोरीज. ते कॉस्ट्युम करताना आम्ही कॉस्ट्युमचे कलर, कॉस्ट्युमचं मटेरियल काय असायला पाहिजे, कसं दिसायला पाहिजे, दिसणार कसं फिल्मवरती, कॅमेरावरती, इव्हन इतकं बघून आम्ही कॉस्ट्युम केले ते. बरोबर. हा. त्याच्यामुळं त्याचं फळ मला मिळालं. नक्की नक्की. कारण काय होतंय, एखादं म्हणजे एवढ्या गावाकडे हो. करून वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करून कॉस्ट्युम मध्ये काम करून त्याचा अवॉर्ड मिळाला, पुरस्कार मिळाला, म्हणजे एक जबाबदारी पण वाढते. आणि तशी काम तुम्ही करताय. म्हणजे नागराज अण्णांचे जेवढे सिनेमे आहेत त्यात जरी प्रियंका मॅडम असतील कॉस्ट्युम डिझायनर, सगळ्या बाजू तुम्ही सांभाळत असता आणि एक चांगलं काम आम्हाला पडद्यावरती पाहायला मिळतं. आता हे सगळं झाल्यावरती आता नवीन प्रोजेक्ट नक्की कुठले कुठले चालले की त्याच्यावर काम काय चालू आहे आता सध्या? आता खरं तर माझे 2 सिनेमे चालू आहेत. आता ते तुम्हाला सांगितलं, मी प्रश्न केला ना की एक अर्जंटमध्ये सिनेमा सुरू केला. तो सिनेमा चालूच आहे. बरोबर. खरंच खूप छान स्टोरी आहे, खूप छान विषय आहे. येईल काही दिवसामध्ये. आणि दुसरा एक चालू आहे माझा. असे 2 फिल्म चालू आहेत. बरोबर. एकाचं प्री चालू आहे आता, जे सुरू होईल पुढच्या महिन्यामध्ये.